पाटण तालुक्यातील मंदरुळकोळे जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर प्राचीताई नरेंद्र पाटील व मंदरुळकोळे पंचायत समिती गणाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार नितीन पाटील व सनबूर पंचायत समिती गणाच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार आकांक्षा खेडेकर यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती हिंदूराव बापू पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। सातारा जिल्हा परिषद निवडणुका 2026 आणि ह्या निवडणुकीच्या अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री रवींद्रजी चव्हाण, आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री अतुल बाबा भोसले, पाटण तालुक्याचं आमचं नेतृत्व श्री सत्यजितदादा पाटणकर, त्याचप्रमाणे विभागातलं आमचं इकडचं नेतृत्व सन्माननीय श्री रमेशजी अण्णासाहेब पाटील, सन्माननीय श्री हिंदूरावजी पाटील बापू यांच्या माध्यमातून आज मी सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक, त्याचप्रमाणे आमचे नितीनजी हिंदूराव पाटील हे पंचायत समिती मंदरुळकोळे गणाची निवडणूक आणि त्याचप्रमाणे आमच्या आकांक्षा खेडेकर आम्ही त्या सनबूर पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी आम्ही सगळे उमेदवार या ठिकाणी सज्ज झालेलो आहे। आमच्यासोबत जनतेचा पाठिंबा, त्याचप्रमाणे आमच्या दोन्ही कुटुंबांनी केलेल्या कामांचा वारसा आणि वैयक्तिक माझ्या माध्यमातून असेल, नितीनजी असतील किंवा आकांक्षाच्या असतील, आमच्या माध्यमातून आम्ही केलेलं समाजकार्य, मला वाटतं ह्या सगळ्याच्या जोरावरती आम्ही सगळेजण आलेल्या निवडणुकींना सामोरं जातो आहे। मला विश्वास आहे ह्या साताऱ्यातल्या आपल्या मंदरुळकोळेची सगळी जनता ही आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आणि 5 तारखेला ह्या सगळ्यांचा आशीर्वाद मतदानाच्या रूपातनं आम्हाला तिथे दिसणार आहे। खास करून या ठिकाणी ज्यांचा उल्लेख मी करते, माझे पती सन्माननीय श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील, ज्यांच्या माध्यमातून आज आपल्या विभागात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात 1 लाख मराठा उद्योजकांपेक्षा सुद्धा अनेक उद्योजक आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून घडलेले आहेत। एका रोजगाराची एक नवीन संधी किंवा मी म्हणेन आपल्या तरुण उद्योजकांना उद्योग हा जो आपला महत्त्वाचा विषय आपल्या विभागाचा आहे त्याच्यावरती सुरुवात कामाची ऑलरेडी झालेली आहे आणि आमच्या तिघांच्या माध्यमातून आपल्या विभागासाठी सुद्धा अशाच पद्धतीची भरीव अशी सामाजिक कामगिरी त्या ठिकाणी केली जाईल। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छिते की यावेळेस साताऱ्यावरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी पूर्ण साताऱ्यात फडकणार आहे आणि यासाठी मंदरुळकोळेचं योगदान जे आहे ते 100% राहणार आहे, एवढंच मी या ठिकाणी खात्री देऊ इच्छिते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। भाजपच्या डेव्हिडीतल्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला असताना खऱ्या अर्थाने या विभागाला एक अतिशय चांगल्या पद्धतीचे 3 उमेदवार लाभलेले आहेत। या विभागातून प्रचंड मताधिक्यानं प्राचीताई असतील, नितीन पाटील असतील, आकांक्षा खेडेकर असतील, या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं या डेव्हिड विभागाने निर्णय घेतलेला आहे। चांगल्या प्रचंड मताधिक्यानं सातारा जिल्ह्यामध्ये नावलौकिक मिळेल, पाटण तालुक्यामध्ये आमचा पहिला नंबर लागेल, अशा पद्धतीनं आज आपण ही इलेक्शन लढणार आहोत आणि भाजपचे 3 उमेदवार प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील असा माझा विश्वास आहे। याला आमचे सहकारी आमचे रमेश पाटील, त्याच पद्धतीनं नरेंद्र पाटील आणि सर्व भाजपचे कार्यकर्ते जातीनिशी यामध्ये उतरलेले आहेत। सत्यजित पाटणकरांनी यामध्ये पुढाकार घेतलेला आहे, त्याच पद्धतीनं जिल्हा लेवलचे सर्व नेते मंडळी, मग आमचे मंत्री महोदयसुद्धा या ठिकाणी प्रचाराला येतील आणि चांगल्या पद्धतीनं हे इलेक्शन होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला 1 दिवस पाटण तालुक्यासाठी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण प्रचाराची धुरा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी राबवून मोठ्या प्रमाणावर विजय करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करणार आहोत।